सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सत्य बोलणे या शब्दावर बोललो होतो आणि आजचा दुसरा शब्द म्हणजे मर्यादा पाळणे. तर याच्यावर आपण थोडक्यात मार्गदर्शन बघणार आहोत. तर बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाळली पाहिजे. स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादेने बोलले पाहिजे. प्रत्येक मानवाने मर्यादेशील असणे आवश्यक आहे. लहानांनी मोठ्यांशी वागताना किंवा मोठ्यांनी लहानांशी वागताना एकमेकांविषयी मर्यादा ठेवली पाहिजे. सेवकांनी सेवकांशी वागताना मर्यादेने वागावे. येथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित अशिक्षित किंवा गरीब श्रीमंत ही मर्यादा नाही, तो भेदभाव आहे. सर्व सेवक परमेश्वरासारखे आहेत. बाबांनी सर्व पूजा बंद केल्या आहेत आणि एका परमेश्वराबद्दल सांगितले आहे. ही खरी मर्यादा आहे, ती पाळली पाहिजे. मर्यादा पाळल्यामुळे घरात आपोआपसात प्रेम निर्माण होते, त्यामुळे सर्वांना आयुष्य सुख समाधान मिळते. एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते, त्यामुळे सत्य व्यवहार होतात. सर्व सेवक सेवकींना अशी विनंती आहे की आजकालच्या जे युगाची मुलं आहेत, नवपिढीत लहान मुलं, ते आजकाल सर्रास हट्ट करतात. त्याच्यामुळे तुम्ही चिडून जाऊ नका त्यांच्यावर. आपला मार्ग हा शिकवतो की त्यांच्याशी मर्यादा आणि त्यांना समजून घ्या. कारण आजकाल लहान मुलांमध्ये मॅच्युरिटी जास्त प्रमाणात लवकर येत आहे, त्यामुळे त्यांच्या भावना चिडचिड करतात आणि त्या समजून घेण्यास तुम्हाला अडचण जाते. म्हणून ती गोष्ट तुम्हाला जे मुलं आहेत ते तुम्हाला सांगू शकत नाही आणि तेच गोष्ट आईवडिलांना न सांगता ते मित्रमैत्रिणींजवळ सांगतात आणि त्यांची मर्यादा कशी भंग होतो आणि त्याचे मित्रमैत्रीण आहे ते इतरांना सांगते. अशा प्रकारे ते वाढत जाते. त्याच्यामुळे तुम्ही लहान सेवक सेवकींना समजून घ्या आणि त्यांना जेवढं होईल तितकं आपुलकी ठेवण्यास मदत करा. त्याच्यामुळे जे कुठलीही त्यांना अडचण आली तरी ते तुम्हाला सहजपणे सांगता येतील. आणि परिवारामध्ये कुठली गोष्ट सांगताना किंवा कोणाला बोलताना विचार करून पूर्वक बोलत जा. कारण बाबांनी सांगितल्याप्रमाणे शब्दचा शैतान आहे आणि शब्दचा परमेश्वर आहे. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.